पूर्वेला एंट्री करतोय मित्रांनो. फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता इकडे एक सुंदर मोठ्या साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. त्या डिसेंट साईज मध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. राईट साईडला तुम्ही पाहणार तर या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी बाथरूम आणि टॉयलेट पाहायला मिळणार आहे. फ्लॅटमध्ये असणारा किचन पाहूया. बेडरूम मध्ये जाऊयात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो, मोठ्या टाउनशिपमध्ये जर तुम्हाला 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी खूप चांगले ऑप्शन घेऊन आलेलो आहे. आमच्या आदिती हायलँड या बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट खरेदी करण्याची संधी घेऊन आलेलो आहे. सगळ्यात आधी कनेक्टिव्हिटी आपण समजून घेऊयात, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसे असणार आहेत, पार्किंग एरिया कुठे असणार आहे, काय अम्युनिटीज मिळणार आहेत, या सगळ्याच गोष्टींबद्दल तुम्हाला पुढे मी माहिती देणार आहे. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल लगेच लाईक करा आणि खाली सबस्क्राईबचं जे लाल बटन येत आहे त्याला क्लिक करा. आणि काय की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आहे. बिल्डिंगकडे जाऊयात त्याआधी रस्ता समजून घेऊयात. हा जो रस्ता जातो ना मित्रांनो, इकडून जर तुम्ही चालत निघालात तर 10व्या ते 11व्या मिनिटाला तुम्ही बदलापूर वेस्टचं जे स्टेशन आहे तिकडे पोहोचणार आहात. आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील बेलोली परिसर. आता बेलोली परिसर मित्रांनो खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की लोकांना असं एक मनामध्ये प्रश्न उद्भवतो की बदलापूर वेस्टला पावसाचं पाणी वगैरे भरतं. बेलोली एरियामध्ये मित्रांनो कधीच पावसाचं पाणी वगैरे भरलेलं नाहीये. तुम्ही पूर्ण गुगल सर्च करा. आता या ठिकाणी बिल्डिंगच्या बाहेरचा जो परिसर पाहायला गेलात तर आपली इकडे बिल्डिंग आहे आणि या बाजूला तुम्हाला काही बंगलोज वगैरे पण पाहायला मिळतील. लगेच बिल्डिंगमध्ये एंट्री करूयात. आता इकडे आपला मेन गेट या ठिकाणी येणार आहे. अजून एक गेट तिकडे समोर असणार आहे. पार्किंग बद्दल सगळ्यात आधी आपण बोलूयात. या ठिकाणी मित्रांनो ग्राउंडला सुद्धा काही पार्किंग असणार आहेत. त्यानंतर पेडवाल्या पार्किंग पहिल्या माळ्यावरती असणार. मी वरती जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्हाला जर पेडवाली पार्किंग विकत घ्यायची असेल त्याचे चार्जेस काय मी वरती तुम्हाला सांगणारच आहे. सगळ्यात आधी या एरियाबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. इकडे आता तुम्ही पाहायला गेलात तर इथे तुम्हाला एक लॅविश अशी लॉबी पाहायला मिळेल. अजून एक लॉबी परिसर तुम्हाला त्या एंडिंगला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि त्या बाजून सुद्धा समोरून सुद्धा तुम्ही आपल्या बिल्डिंगचं एक्सेस तुम्हाला करता येणार आहे. अम्युनिटीज ज्या असणार आहेत त्या तुम्हाला रूफ टॉपला मिळणार आहेत. आपली ही जी बिल्डिंग असणार ती G+15 फ्लोअरची असणार आहे आणि 15व्या माळ्यावरती तुम्हाला रूफ टॉपला अम्युनिटीज पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात आधी इकडे पाहू शकता की ती ग्रँड अशी तुम्हाला एकदम लॉबी अशी लॅविश पाहायला मिळते. इथे जे टायलिंग वगैरे वापरले किती चांगल्या क्वालिटी टायलिंग वापरले. तुम्ही थोडं अॅनलाइज नाही करू शकत व्हिडिओमध्ये, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष इकडे पाहायला येणार त्यावेळेस तुम्हाला अंदाज येणार आहे. सगळ्यात आधी लॉबीमध्ये पुढे येणार तर या बाजूला तुम्हाला इथे लिफ्ट पाहायला मिळेल. इकडे तुमचं वॉचमन वगैरे जे काय असेल ते इकडे बसणार. आणि ओव्हरऑल तुम्ही जर इथे पाहायला गेलात तर खूप चांगली क्वालिटी असं काम केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो प्राइसमध्ये थोडंसं तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल, पण क्वालिटी बरोबर कोणत्या प्रकारचे इकडे कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. मित्रांनो, आता सुरुवातीला मी तुम्हाला बाहेरून बिल्डिंगचा परिसर दाखवला. आता प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेस पहिल्या माळ्यावरती येणार हा सगळा एरिया तुम्हाला समोर जो पाहायला मिळतो ना, हा सगळा पार्किंगचा एरिया असणार आहे. इकडे तुम्हाला ग्राउंडला तसेच पहिल्या माळ्यावरती तुम्हाला पार्किंग प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. जसं की आणि सुरुवातीला सांगितलं तुम्हाला ज्या अम्युनिटीज आहेत त्या रूफ टॉपला दिलेल्या आहेत. आता इकडे तुम्हाला लिफ्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे. तशी जागा भरपूर मोठी आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर पार्किंग खरेदी करायची असेल तर त्याची चार्जेस जे असणार आहेत 3 लाख रुपये पार्किंगचे चार्जेस असणार आहेत. सो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. लगेच आता मित्रांनो सॅम्पल फ्लॅट कसं आहे आपण पाहण्यासाठी दुसऱ्या माळ्यावर कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर फायनली सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी आता दुसऱ्या माळ्यावरती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. सगळ्यात आधी फ्लॅटमध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. प्रॉपर सगळे जे फ्लॅट असणार आहेत पूर्व पश्चिम दिशेला आपले असणार आहेत. आता आपण पूर्वेला एंट्री करतोय मित्रांनो. फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता इकडे एक सुंदर मोठ्या साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. आता बेसिकली हा जो सॅम्पल फ्लॅट आहे याच्यामध्ये बरंचसं सामान पण ठेवलेलं आहे. फुल फर्निश फ्लॅटचं खरेदी करायचं असेल तर त्याची प्राइस थोडी वेगळी असणार आहे. प्लेन फ्लॅटची प्राइस वेगळी असणार आहे. सगळ्यात आधी या लिव्हिंग रूम मध्ये अटॅच तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. आणि बाहेरचा परिसर इथून ज्यावेळेस तुम्ही पाहता तर इकडे आजूबाजूला तुम्हाला बंगलोज पाहायला मिळतील. स्टेशन या ठिकाणावर किती किलोमीटर आहे, चालत अंतर किती आहे, सगळं मी सुरुवातीला तुम्हाला क्लिअर केलं होतं. ही बघा, ही आहे आपली बाल्कनी. या एंडिंगनी ज्यावेळेस तुम्ही लिव्हिंग रूम पाहता ना, पाहू शकता डिसेंट साईजमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. ॲज इट इज असाच रूम तुम्हाला पाहिजे असेल तर याची प्राइस डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. हा आपला लिव्हिंग रूम. याची साईज मित्रांनो सरळ तुम्ही जर पाहायला गेलं तर त्या एंडिंग पासून इकडे जर स्ट्रेट असे तुम्ही आलात ना तर असं तुम्हाला लगभग हा 14 फुटाचा एरिया इकडे पाहायला मिळतोय. आणि आडवा जर पाहायला गेलात तर या ठिकाणी तुम्हाला 10 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय. वरच्या बाजूला पाहू शकता फॉल सिलिंग वगैरे केल्यानंतर लाईट पंखे वगैरे लावल्यानंतर ओव्हरऑल हा जो लुक आहे किती चांगला असा इनॅन्स होते तुम्ही या सीन मध्ये पाहू शकता. जास्त वेळ अजिबात घेणार नाही, लगेच आपण पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे आल्यानंतर सगळ्यात आधी राईट साईडला तुम्ही पाहणार तर या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी बाथरूम आणि टॉयलेट पाहायला मिळणार आहे. सगळ्यात आधी पुढे जाण्याआधी इथे पाहणार तर तुम्हाला बेसिंगची प्लेसमेंट या ठिकाणी करून दिलेली आहे. वरच्या बाजूला स्टोरेजसाठी बरीचशी जागा तुम्हाला पाहायला मिळेल जिकडे तुम्ही पाण्याची टाकी वगैरे लावू शकता. सगळ्यात आधी पाहून घेऊयात बाथरूम. तर बाथरूम मध्ये एंट्री केल्यानंतर पाहणार तर इथे क्वालिटी टायलिंग वगैरे लावलेले आहेत. डिसेंट साईज मध्ये तुम्हाला बाथरूम पाहायला मिळतोय. आणि या बाजूला इकडे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतोय.
टॉयलेट बाथरूम पाहून झाल्यानंतर जास्त वेळ न घेता लगेच पुढे जाऊयात आणि या फ्लॅटमध्ये असणारा किचन पाहूयात। आता किचनमध्ये आल्यानंतर तुम्ही जर इकडे पाहायला गेलं तर सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहणार तर एक तुम्हाला पॅरलल प्लॅटफॉर्म इकडे पाहायला मिळतोय। इथे बेसिंगची प्लेसमेंट आहे, प्यायचं पाणी बोरिंगच्या पाण्याचे इथे 2 कनेक्शन आहेत। टाइल्स बघा मित्रांनो किती क्वालिटी टाइल्स या ठिकाणी लावलेले आहेत। किचन ट्रॉली वगैरे लावल्यानंतर बेसिकली हा जो व्ह्यू आहे तो कसा तुम्हाला पाहायला मिळतो या सीन मध्ये तुम्ही पाहू शकता। किचन मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज केलेली नाही। बिल्डिंगचं काम खूप जोरात चाललेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे थोडी बाहेर कचरा आहे, थोडं मॅनेज करून घ्या। इकडे सुद्धा तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। सो इथून पुन्हा एकदा किचन पाहूयात, त्यानंतर आपण लगेच बेडरूम मध्ये जाणार आहोत। त्याआधी मित्रांनो अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लगेच आपण बेडरूम मध्ये जाऊयात। सो बेडरूम मध्ये एंटर केलेले आहे। आता इकडे पाहणार तर मित्रांनो बेड ठेवलेला आहे, तिकडे ड्रेसिंग आहे, त्यानंतर इकडे वॉर्डरोब वगैरे ठेवलेलं आहे। हे सगळं ठेवल्यानंतर किती जागा तुम्हाला इथे राहू शकते याचा एक तुम्हाला अंदाज नक्कीच इथे मिळणार आहे। सगळ्यात आधी बाल्कनी मधून व्ह्यू पाहूयात। इकडे बघा, इथे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी तुम्हाला पाहायला मिळते आणि इथून तुम्ही जर बेडरूम पाहायला गेला तर मोठ्या साईजचा तुम्हाला इथे बेडरूम पाहायला मिळतोय। इथे बेड वगैरे ठेवलेला, तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठा तुम्हाला इकडे हा फ्लॅट पाहायला मिळतोय। बेसिकली हा जो फ्लॅट दाखवतोय याचा कार्पेट एरिया 465 स्क्वेअर फूट आहे आणि याचा बिल्टअप एरिया 675 स्क्वेअर फूट आहे। हा मोठा फ्लॅट आहे। आपल्याकडे जे फ्लॅट्स सुरुवात होतात त्यांचा कार्पेट एरिया 425 स्क्वेअर फुटापासून आहे मित्रांनो। मोठे मोठे फ्लॅट इकडे तुम्हाला उपलब्ध करून मिळणार आहेत। फुल फर्निश पाहिजे असेल ते पण मिळतील आणि तुम्हाला जर सेमी फर्निश पाहिजेत किंवा प्लेन फ्लॅट पाहिजेत ते सुद्धा मिळतील। सो नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता। या मित्रांनो आता पुढे तुम्हाला थोडीशी टेक्निकल माहिती देतो, त्यानंतर तुम्ही फ्लॅट जर आवडला तर नक्कीच खरेदी करण्यासाठी या। मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा हा प्रोजेक्ट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा तुम्हाला आवडला असेल। आता या प्रोजेक्ट मध्ये जर तुम्हाला तुमच्या हक्कातलं 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर प्राइसिंगची सगळी जी डिटेल्स आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता। आपल्याकडे फ्लॅट जो आहे तो प्लेन सुद्धा मिळणार आहे, सेमी फर्निश सुद्धा मिळणार आहे आणि फुल फर्निश सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। वेगवेगळे टाईपचे फ्लॅट्स या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, ज्याचा सुरुवातीचा जो कार्पेट एरिया तो 425 पासून पुढे 465 पर्यंत असणार आहे आणि 2 BHK ची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे। इकडे 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर त्याची सुरुवातची जी प्राइस असणार ती 30 लाख रुपयापासून असणार आहे। पुढे जसा एरिया वाढेल तसं मित्रांनो तुमची प्राइस सुद्धा या ठिकाणी फ्लॅटची वाढणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला जर अशा क्वालिटीचे फ्लॅट्स खरेदी करायचे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा। की चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवतो, भेटूत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।